नमस्कार, मी रुचिकाच रेसिपीजमध्ये तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून स्वागत। तर आज आपण या ठिकाणी गव्हाच्या पिठापासून अगदी पौष्टिक आणि चटपटीत असा एक नाश्ता बनवणार आहोत। हा नाश्ता खाल्ल्यानंतर तुम्ही यापुढे मॅगी, पास्ता हे सर्व खायचं पूर्णपणे विसरून जाल, कारण हा नाश्ता चवीला अगदी छान असा चटपटीत लागतो। त्याचबरोबर घाईच्या वेळी तुम्हाला काहीतरी पोटभरीचं असं बनवायचं असेल आणि भाजी चपाती बनवायचा कंटाळा आलेला असेल तर अशा वेळी तुम्ही हा नाश्ता नक्की ट्राय करू शकता। अगदी पोटभरीचा हा नाश्ता आहे आणि झटपट बनवून तयार होतो। चला तर मग वेळ न घालवता लगेचच रेसिपीला सुरुवात करूया। तर हा नाश्ता बनवण्यासाठी आपण या ठिकाणी चपातीची कणिक भिजवून घेतलेली आहे। आपण जशी नॉर्मल चपातीसाठी कणिक भिजवतो ना, अगदी तशीच ही कणिक आपल्याला भिजवून घ्यायची आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे चपातीची कणिक शिल्लक असेल तर तुम्ही ती सुद्धा वापरू शकता। त्यानंतर आता आपण चपातीसाठी जेवढा उंडा घ्यायचा आहे तेवढा एक उंडा काढून घेऊया आणि आता आपल्याला याला थोडंसं गव्हाचं पीठ लावून याची आपण जशी चपाती लाटतो ना, अगदी तशीच याची एक चपाती लाटून घ्यायची आहे। बराच वेळेस काय होतं की आपल्याकडून चपातीचं पीठ हे शिल्लक राहतं, तर अशा वेळेस तुम्ही त्या पिठापासून हा नाश्ता बनवू शकता। तर बघा, या ठिकाणी आपण ही चपाती व्यवस्थित अशी लाटून घेतलेली आहे। त्यानंतर आता मी या ठिकाणी पाण्याच्या बॉटलचं एक झाकण घेतलेलं आहे। तुमच्याकडे अशा मापाचं कुठलंही एखादं झाकण असेल तर तुम्ही ते घेऊ शकता आणि अशा प्रकारे आपल्याला याला कट करून घ्यायचं आहे। तर बघू शकता आपण याला अशा गोलाकार आकारामध्ये कट करून घेतलेला आहे। आता जे एक्स्ट्राचं कणिक आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे। तुम्ही याला अशा प्रकारे गोल सुद्धा ठेवू शकता, पण आज आपण याला अगदी छान असा सुंदर आकार देऊन घेणार आहे। आता आपण याच्या दोन विरुद्ध बाजू अशा प्रकारे चिटकून घ्यायच्या आहे आणि दाखवल्याप्रमाणे परत याला अशा प्रकारे चिटकून घ्यायचं आहे। तर तुम्ही बघू शकता जसा पास्ताचा आकार असतो ना, अगदी तसाच आकार याला आलेला आहे। तुम्ही या ठिकाणी तुम्हाला हवा तसा आकार याचा बनवून घेऊ शकता। अशाच प्रकारे आता आपण बाकीच्या सर्व जे गोल आहेत त्यांना अशा प्रकारे आकार देऊन घेऊया। आता आपण जेवढी कणिक घेतलेली आहे त्या कणकेच्या अशाच प्रकारे चपात्या लाटून त्यांना असे गोल कट करून त्यांना असा आकार देऊन घ्यायचा आहे। तर अशाच प्रकारे आता आपण बाकीचे सर्व बनवून घेऊया। तर या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपण या कणकेच्या 3 चपात्या लाटून घेतलेल्या होत्या आणि त्या 3 चपात्यांचा अशा प्रकारे नाश्ता बनवून घेतलेला आहे। आता त्यानंतर आपण एका कढाईमध्ये 2.5 ग्लास पाणी उकळायला ठेवलेलं होतं। पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे। आता आपण यामध्ये चमचाभर तेल ऍड करून घ्यायचं आहे। आता तेल ऍड करून घेतलं की त्यानंतर आपण जो गव्हाच्या कणकेपासून जो नाश्ता बनवून घेतलेला आहे तो आता आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। तर आता आपल्याला याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं बॉईल करून घ्यायचं आहे। तर आता आपण याला हाय फ्लेमवरती 3 ते 4 मिनिटं व्यवस्थित असं बॉईल करून घेऊया। तर 3 ते 4 मिनिटांनंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता पाण्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि आपला नाश्ता सुद्धा अगदी व्यवस्थित असा बॉईल झालेला आहे। आता 3 ते 4 मिनिटं हा नाश्ता व्यवस्थित बॉईल झाला की याला आपल्याला लगेच गॅस बंद करून एका चाळणीवरती काढून घ्यायचा आहे। तर हा नाश्ता आपण ज्यावेळेस पाण्यामध्ये आपण याला हलवून घेतो ना, त्यावेळेस याला अगदी हलक्या हाताने हलवायचा आहे, कारण याचा जो आकार आहे तो लगेच तुटू शकतो। तर बघा, या ठिकाणी हा नाश्ता व्यवस्थित असा उकडलेला आहे। आता आपण काय करायचं आहे की एक चाळणी घ्यायची आहे। चाळणीखाली एखादी वाटी किंवा प्लेट ठेवून घ्यायची आहे, म्हणजे जे या नाश्त्यामधलं एक्स्ट्राचं पाणी आहे ते त्या वाटी किंवा प्लेटमध्ये निथळून जाईल। आता आपण हा जो उकडून घेतलेला सर्व नाश्ता आहे तो या चाळणीवरती अशा प्रकारे पसरून ठेवायचा आहे आणि याला फॅन खाली पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे। तर हा नाश्ता थंड होत आहे तोपर्यंत आपण एका पॅनमध्ये 2 चमचे तेल ऍड करून घ्यायचं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यानंतर आपल्याला यामध्ये पाव चमचा मोहरी ऍड करायची आहे। मोहरी व्यवस्थित तडतडली की त्यामध्ये आपल्याला अर्धा चमचा जिरे ऍड करायचे आहे। त्याचबरोबर पाव चमचा हिंग ऍड करून घ्यायचा आहे। आता त्यानंतर आपल्याला यामध्ये 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या अशा बारीक चिरून यामध्ये ऍड करायच्या आहे। लसणामुळे तर या नाश्त्याला खूप छान अशी टेस्ट येते। या ठिकाणी तुम्ही लसूण ठेचून सुद्धा यामध्ये वापरू शकता। आता लसूण आपल्याला यामध्ये मिनिटभर व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। लसूण व्यवस्थित परतला की त्यामध्ये आपल्याला 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक कट करून आपल्याला यामध्ये ऍड करायचे आहेत। आता आपल्याला कांदा हाय फ्लेमवरती 2 मिनिटं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे। कांद्याला हलकासा सोनेरी रंग आला की त्यानंतर आपल्याला यामध्ये 1 शिमला मिरची बारीक कट करून यामध्ये ऍड करायची आहे।
त्याचबरोबर आता आपण यामध्ये थोडासा ताजा वाटाणा ऍड करून घेतलेला आहे। या ठिकाणी जर तुमच्याकडे फ्रोझन वाटाणा असेल तर तो सुद्धा तुम्ही यामध्ये वापरू शकता। तर या ठिकाणी तुम्ही भाज्या ह्या तुमच्या आवडीनुसार यामध्ये वापरायच्या आहेत। आता त्यानंतर शिमला मिरची आणि वाटाणा व्यवस्थित परतला की आता आपल्याला यामध्ये एक टोमॅटो बारीक चिरून यामध्ये ऍड करायचा आहे। टोमॅटो घेत असताना शक्यतो छान असं पिकलेलं घ्यायचं आहे। टोमॅटो ऍड करून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये चवीनुसार मीठ ऍड करून घ्यायचं आहे। टोमॅटो ऍड केल्यानंतर लगेच मीठ ऍड केलं ना की टोमॅटो आपलं व्यवस्थित आणि झटपट असं परतल्या जातं। आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण ज्या पाण्यामध्ये तो नाश्ता उकळून घेतलेला होता तेच पाणी आपल्याला यामध्ये चमचाभर ऍड करायचं आहे आणि याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता त्यानंतर आपण यावरती एक पॅक झाकण ठेवून आपल्याला याला 2 मिनिटं मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। याला असं झाकण ठेवून शिजवून घेतलं ना की आपण ज्या भाज्या यामध्ये वापरलेल्या आहेत त्या व्यवस्थित अशा शिजल्या जातात। तर 2 मिनिटांनंतर आता आपण यावरचं झाकण खोलून बघूया तर तुम्ही बघू शकता यामध्ये आपण ज्या भाज्या वापरलेल्या आहेत त्या अगदी व्यवस्थित अशा शिजलेल्या आहेत। आता आपण याला एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये छोटा पाव चमचा हळद पावडर ऍड करायची आहे। यामुळे या नाश्त्याला रंग छान येईल। त्याचबरोबर यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल तिखट ऍड करायचा आहे। या ठिकाणी तिखटाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त सुद्धा करून घेऊ शकता। त्यानंतर आता आपल्याला यामध्ये 1 चमचा मॅगी मसाला ऍड करायचा आहे। यामुळे काय होतं की आपला हा नाश्ता छान असा चटपटीत बनतो। जर तुमच्याकडे मॅगी मसाला नसेल तर तुम्ही याऐवजी यामध्ये अर्धा चमचा चाट मसाला सुद्धा वापरू शकता। आता आपण हे सर्व मसाले या भाज्यांमध्ये एकदा व्यवस्थित असे मिक्स करून घ्यायचे आहे। मसाले व्यवस्थित मिक्स करून झाले की त्यानंतर आपण उकडून घेतलेला जो नाश्ता आहे तो आपल्याला सर्व यामध्ये ऍड करून घ्यायचा आहे। आता आपल्याला याला या मसाल्यांमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। पण याला मसाल्यांमध्ये मिक्स करत असताना अगदी हलक्या हाताने मिक्स करायचा आहे, नाहीतर याचा जो आकार आहे तो तुटू शकतो। तर आपण याला अगदी हलक्या हाताने या मसाल्यांमध्ये व्यवस्थित एकदा मिक्स करून घेऊया। तर बघू शकता या ठिकाणी आपण हा जो नाश्ता आहे तो या मसाल्यांमध्ये छान असा मिक्स करून घेतलेला आहे। तुम्ही बघा आत्ताच हा नाश्ता दिसायला किती छान दिसत आहे। आता त्यानंतर आपण ज्या पाण्यामध्ये नाश्ता उकडून घेतलेला होता ते पाणी आपल्याला यामध्ये ऍड करून घ्यायचं आहे। तर त्या पाण्यामधलं मी जवळपास 4 ते 5 चमचे पाणी यामध्ये ऍड करून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर परत यावरती एक झाकण ठेवून आपल्याला याला मीडियम फ्लेमवरती 2 मिनिटं छान असं शिजवून घ्यायचं आहे। तर 2 मिनिटं आपण याला छान असं शिजून घेतल्यानंतर या ठिकाणी तुम्ही बघू शकता नाश्ता छान असा शिजला गेलेला आहे आणि सर्व मसाल्यांचा फ्लेवर सुद्धा या नाश्त्यामध्ये छान असा उतरलेला आहे। आता आपण याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि सर्वात शेवटी आपल्याला यावरून थोडीशी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर ऍड करायची आहे। तर तुम्ही बघितलं या ठिकाणी हा नाश्ता बनवायला अगदी सोपा आहे आणि झटपट बनून तयार होतो। तर आता आपण यावरून थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर ऍड करून घेतलेली आहे आणि या कोथिंबीरला या नाश्त्यामध्ये एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊया। चला तर मग या ठिकाणी अगदी घाईच्या वेळेत झटपट बनणारा चटपटीत चवीचा मॅगी पास्ता यापेक्षाही चवीला भन्नाट लागणारा आपला हा नाश्ता बनून तयार आहे। तुम्ही सुद्धा माझ्या या रेसिपीने हा नाश्ता एकदा नक्की ट्राय करून बघा। आजची रेसिपी आवडलेली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसाठी अजूनपर्यंत माझ्या या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज माझ्या या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा आणि पुढील बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका, म्हणजे माझ्या पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला लगेच मिळत राहतील। चला तर मग पुन्हा भेटू, तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू।